बेळगावातील रेल्वे स्टेशनला 137 वर्षांचा इतिहास लाभला आहे. ब्रिटिशांच्या कालावधीत बेळगावात रेल्वे स्टेशन सुरू झाले. देशात 1853 साली पहिली रेल्वे धावली. मात्र बेळगावला पहिली रेल्वे येण्यासाठी 1887 साल उजाडावे लागले. बेळगाव लोंढा हा रेल्वे मार्ग 21 मार्च 1887 साली खुला करण्यात आला. त्यावेळी बेळगाव ते मिरज ही 138 किलोमीटरची रेल्वे लाईन खुली करण्यात आली. बेळगाव रेल्वे स्टेशनची जुनी इमारत जमीनदोस्त करून त्या ठिकाणी 4 मजली सुसज्ज इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत सर्व सुविधा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने 2023 मध्ये या स्टेशनचे उद्घाटन करण्यात आले. नूतन स्मार्ट रेल्वे स्टेशनच्या इमारतीवर दर्शनी भागात महात्मा गांधीजी, राणी चन्नम्मा, संगोळी रायण्णा, देशाचे संरक्षण करणारे सैनिक व कमल बस्तीची प्रतिकृती रेखाटण्यात आली आहे. तसेच समोरच महात्मा गांधीजींचा चरखा देखील आहे. त्यावर माहितीही देण्यात आली आहे. या नूतन इमारतीत प्रवेश करताच सुंदर अशी चित्रे रेखाटण्यात आली आहेत. तसेच बेळगावचा थोडक्यात इतिहासही मांडण्यात आला आहे. इमारतीत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती ठेवण्यात आल्या आहेत. इमारतीच्या दर्शन भागात या प्रतिकृती बसविण्यात येणार आहेत. या इमारतीतच रेल्वे स्टेशनची प्रतिकृती ठेवण्यात आलेली आहे. या प्रतिकृतीत स्टेशनमध्ये असलेली सर्व माहितीही दिलेली आहे. या आतमध्ये रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांसाठी तिकीट काउंटर देखील आहे. या ठिकाणी आपल्याला तिकीट काढता येते. तसेच मशीनच्या सहाय्याने देखील तिकीट काढण्याची सोय या ठिकाणी उपलब्ध आहे. इमारतीत आतल्या बाजूला सुंदर अशी चित्रे रेखाटण्यात आलेली आहेत. आतमध्ये गेल्यानंतर आकर्षक चित्रे आपले मन जिंकतात. पूर्वी बेळगाव रेल्वे स्टेशनवर फक्त 2च प्लॅटफॉर्म होते. मात्र आता रेल्वे स्टेशनमध्ये 4 प्लॅटफॉर्मची सुविधा दिलेली आहे. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी जिन्याची सोय आहे. तसेच लिफ्टचीही सुविधा देण्यात आलेली आहे. याचा प्रवाशांकडून वापर केला जातो. बेळगावातील या रेल्वे स्टेशनवरून रोज 25हून अधिक रेल्वेगाड्यांची ये-जा असते. यामध्ये दिल्ली, गोवा, मुंबई, पुणे, तिरुपती, बेंगलोर, गुजरात आदी ठिकाणी रेल्वे धावतात. रोज सुमारे 4000 जणांची स्टेशनवरून ये-जा असते. या ठिकाणी प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. गाड़ी संख्या 1741 कोल्हापुर तिरुपति हरिप्रिया एक्सप्रेस पर थोड़ी ही देर में प्लेटफॉर्म क्रमांक 2 पर आएगी. पूर व वडगाव भागातील प्रवाशांसाठी शास्त्रीनगरमध्ये दुसरे प्रवेशद्वार खुले करण्यात आलेले आहे. मात्र या मार्गाचा वापर होत नसल्याचे दिसून येते. सुसज्ज असे प्रवेशद्वार असले तरी याचा वापरच होत नाही. या भागातून प्रवाशांना ये-जा करण्यासाठी जिना व इतर सुविधाही देण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याचा वापर सहसा होत नाही. त्यामुळे हे प्रवेशद्वार नेहमीच सुने राहते. एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी एस्केलेटरचीही सुविधा देण्यात आलेली आहे. त्यामुळे अनेकांना याचा उपयोग होतो. अधूनमधून हे एस्केलेटर बंदच असते. बेळगाव रेल्वे स्टेशन सुसज्ज आहे. यापूर्वी नवीन रेल्वे बेळगावातून सुरू करण्याची सुविधा बेळगावमधून नव्हती. मात्र आता ही सुविधा करण्यात आलेली आहे. तसेच रेल्वे स्वच्छ करण्यासाठी सुविधाही येथे आहेत. इमारतीवर सोलार पॅनल बसविण्यात आलेले आहे. त्यामुळे स्वतःचीच वीज तयार होते. या रेल्वे स्टेशनवर विद्युतीकरणही झालेले आहे. त्यामुळे विद्युतीकरणावरील रेल्वे या ठिकाणाहून धावतात. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.